हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुम्हा सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलात की तो आमचा प्री वेडिंग फंक्शनचा व्हिडिओ होता. सो आता आम्ही आत्याच्या घरनं पुन्हा आमच्या घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी घरातून निघतोय. हे सगळं बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत. हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. तुम्ही जर का पार्ट 1 बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 1 बघून घ्या. म्हणजे आम्ही प्री वेडिंग फंक्शन्समध्ये जी काही धमाल मजा मस्ती केली आहे ती तुम्हाला कळेल. आणि त्याचाच हा पार्ट 2 आहे जो ऍक्च्युअल वेडिंगचा असणार आहे. आणि त्याकरता आता मी घरातनं निघते. आता सगळं छान वेडिंग मी शूट करेन. लुक्स माझे तयार करून झालेले आहेत, ऍक्सेसरीज घेऊन झालाय, खूप शॉपिंग करून झालेली आहे. सो 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 एक्साइटेड फॉर दिस वेडिंग. कारण आमचे संगीत आहे, डान्स परफॉर्मन्सेस आहेत, त्याचे BTS तुम्ही बघितलेच. तो आता बघूया कसं काय काय होतंय. तर तुम्ही बघा आमच्या सोबत या व्हिडिओमध्ये काय काय मजा आम्ही करतोय ते. सो स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लेट्स गेट स्टार्ट. मोठ्या मोठ्या बॅग्स आणि हे सगळे आउटफिट्स, लेहंगा, घागरा सगळं ह्याच्यामध्ये आहे. सो वी आर रेडी टू गो अँड वी आर ऑन द वे. दुल्हनिया 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 वरना 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 ले लिया है दुल्हनिया वरना दुल्हनिया दुल्हनिया वरना ले वरना ले रे अँड हिअर वी आर. आम्ही आहे आता रिसॉर्टमध्ये. खूप थंडी आहे कारण आम्ही पाचगणीमध्ये आहोत आणि उद्या वेडिंग डे 1 आहे. उद्या आहे कुंकू आणि स्वागत. तर तेव्हा आम्ही एक स्वागतसाठी परफॉर्मन्स सेट केला आहे. तर त्याची आता प्रॅक्टिस करतोय आणि खूप मजा मजा चाललेली आहे. सो हिअर आर द BTS. गुड मॉर्निंग. आणि आता मी रेडी झाली आहे पूर्ण मेकअप करून आमच्या पहिल्या फंक्शनसाठी. आणि आता आधी नाश्ता करून घेणार आहे. देन आय विल गेट रेडी विथ माय आउटफिट. तो फर्स्ट फंक्शन आहे कुंकू या कार्यक्रमाचं. तर एक पूजा असते, त्याला कुंकू असं नाव आहे. तर ते आता होणार आहे पहिल्यांदा. आणि देन नवरदेव येतील. सो त्यांचं स्वागत आणि सगळं आहे. तर असे 2 प्रोग्राम आत्ता मॉर्निंगला आहेत. आणि देन at evening there is Sangeet. And I am ready for the first function. आता आहे कुंकू अँड देन स्वागत जसं मगाशी मी म्हणलं. सो मी रेडी झालेली आहे. दिस इज माय फायनल लुक अँड विथ माय न्यू गॉगल. दिस इज माय हँडसम नवरोबा. ओहो. अँड दिस वॉज माय लुक. आम्ही एक रील करत होतो, त्यातला हा पार्ट. पूर्ण लुकचा व्हिडिओ नाहीये माझ्याकडे म्हणून मी हे शेअर करते. अँड नाऊ वी आर हेडिंग टुवर्ड्स कुंकू फंक्शन. For the स्वागत. This is our hashtag प्रीत. आम्ही इथे नवरदेवांच्या आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीच्या स्वागतासाठी कच्ची घोडी डान्स इथे अरेंज केलेला होता. आणि हा तो डान्स प्रकार आहे. हा एकदम ट्रेडिशनल राजस्थानी डान्स प्रकार आहे जो साधारणतः अशा फंक्शन्समध्ये केला जातो. निर्मिती कुठे आहे? निर्मिती. आणि आता इथे आमच्याकरता खरा मोठा टास्क होता कारण आम्हाला आलेल्या वऱ्हाडामधनं नवरदेवांना शोधून आणायचं होतं आणि त्यांचं स्वागत करायचं होतं. आणि आम्हाला ते काही जमत नव्हतं. हमारी मांगे पुरी करो, निर्मित को ढूंढ लो, निर्मित को ले लो. नहीं हटे, अरे नहीं हटे.
कोई लड़की के बेस पे भी देखो। The groom is here. फायनली सापडलेले आहेत. अँड दिस वॉज द शानदार एंट्री ऑफ निर्मित जी. त्यांनी अशी घोडीवरून भारी एंट्री केली आहे, जस्ट लाईक अ हिरो. आणि हे आमच्याकरता कम्प्लीट सरप्राईज होतं. तर अशा पद्धतीनं आम्ही नवरदेवांना वाजत गाजत मंडपात नेलं आणि तिथे आमचा स्वागताचा कार्यक्रम सुरू झाला. घुमर घुमर या सॉन्गवरती आम्ही इथे परफॉर्म केलं त्यांच्यासाठी. आणि साजन जी घर आए, साजन जी घर आए, हे तर गाणं व्हायलाच पाहिजे. ऑब्व्हियसली आम्ही त्या गाण्यावर त्यांच्याकरता परफॉर्म केलं सगळ्या कझिन्सनी आणि त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर सगळ्यांना तिलक करून त्यांना माळा घालणे किंवा गिफ्ट देणे असा स्वागताचा कार्यक्रम इथे पार पडला. आणि आता वेळ झालेली होती लंचची. बघूया लंचमध्ये काय काय स्पेशल होतं. आणि इथे होतं मालपोहा, पनीरची भाजी, सॅलड, जिलेबी, खारातली मिरची, फलका पुरी, फरसाण, रसमलाई, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, दही वडा आणि हा ब्रेडचा एकदम कुरकुरीतवाला आयटेम होता. कमाल होता तो. हा सगळ्यात भारी आणि टेस्टी आयटेम होता. ह्याच्या आतमध्ये पिझ्झावालं टॉपिंग जे असतं ते भरलेलं होतं आणि वरचा लेअर एकदम पातळ मैद्याचा कुरकुरीत होता. आता वळूया पुढच्या फंक्शनकडे, जे होतं चाक पूजन. हे चाक आहे आणि या चाकाची पूजा आम्ही इथे करतोय. बाजूला तुम्हाला खूप सारे घडे दिसत आहेत, ते कुंभार आणि कुंभारीण यांचे घडे आहेत. घरातलीच लोक आम्ही कुंभार आणि कुंभारीण म्हणून इथे बसवलेली आहेत. हा सगळा प्रतिकात्मक विधी इथे चालू आहे. आपण कुंभार आणि कुंभारीण यांना शिधा द्यायचा, तांदूळ, गहू, गूळ यासारखे जिन्नस त्यांना द्यायचे, त्यांच्या चाकाची पूजा करायची, घड्यांची पूजा करायची आणि ते घडे भरून घेऊन आपण आपल्याकडे घेऊन यायचे. नवरी मुलगी तिच्या खोलीमध्ये मायाविनायकची पूजा करते, तिथे ती पूजा मांडलेली असते, तिथे आम्ही हे सगळे घडे भरून घेऊन जात आहोत. आता घरातल्या सगळ्या सुनांनी भरलेले घडे डोक्यावर घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय. ओके. आणि इथे आम्ही पोहोचलोय नवऱ्या मुलीच्या रूमच्या इथे. तिथे आल्यावर आपापल्या अहोंनी हे घडे उतरवून घ्यायचे असतात आणि घडे उतरवून घेताना आपल्याला थोडीशी रक्कमही द्यायची असते. असा हा सगळा मजेशीर विधी इथे आम्ही करतोय. आणि आमचं कुंकू स्वागत, त्यानंतर चाक पूजन हे सगळं झालेलं आहे. आता मस्त पोटभर आम्ही जेवलो पण आहे. आता जरा नॅप टाईम आहे, थोडा मध्ये मिडल टाईम आहे, तो जरा रिलॅक्स होणार आहे आणि मग परत संध्याकाळी संगीतची तयारी आहे. सो स्टे ट्यून्ड. इथे लाईट आल्यावर अजून भारी वाटेल ना. फुल सगळे लेझर लाईट्स आणि हे सगळं असेल इथे. आणि दिस विल बी सो ह्यूज एंट्री. अरे कमाल एंट्री होती ही. ही त्रिकोणी पूर्ण लाईट आहे तिथे, एलईडी आहेत. हा एलईडी माहिती हा ना, इथे एलईडी आहेत पूर्ण. रात्री चांगलं दिसतं ऑब्वियसली. हो. एंड दिस इज पूरा सेटअप ऑफ संगीत सेरेमनी. स्क्रीन लागली विथ एलईडी स्क्रीन, ह्यूज स्टेज, खूप सारे लाईट्स आणि मज्जा येणार आहे इथे. हा बघूनच फील खूप छान आला. आय नो तुम्हाला सगळ्यांना हे खूप आवडत असणार आहे, कारण ही वाईबच खूप छान आहे. आणि पाचगणीमध्ये आहोत, थंड हवा आहे आणि आत्ता इथे सनसेट होतोय. हा सगळा सेटअप इथे रेडी आहे. आता आम्ही पण रेडी व्हायला जाऊ. आणि हे जे इकडे दिसतंय पूर्ण, हे संध्याकाळचा फूड मेनूचे सगळे काउंटर आहेत. इथे पण यांची तयारी चालू आहे. आत्ता इथे काय आहे काही नाही काही कळणार नाही आहे, पण इथे फुल गर्दी असणार आहे. इंटरेस्टिंग मेनू असणार आहेत, मी ते पण शेअर करते. आणि दिस इज द फूड वाइब हियर बिकॉज इट इज़ मारवाड़ी वेडिंग. सो अच्छा खाना तो बनता ही है, उसके बिना तो वेडिंग हो ही नहीं सकती. मीनवाईल पूल साइड एरियामध्ये
ग्रूम साईडचं एक फंक्शन सुरू होतं आणि त्यासोबतच हाय टी पण सुरू झालेला होता. ऑलमोस्ट संध्याकाळचे 5 वगैरे वाजलेले होते आणि आता बघूया हाय टी करता आम्ही काय काय खादाडी करतो. पाणीपुरी आहे सगळं बनवून देतो तरी. ऋषभ म्हणलं मारवाडी वेडिंग आहे तर विदाऊट जेवण विदाऊट खाना होऊच शकत नाही आणि इंटरेस्टिंग फूड आणि मेनू तर पाहिजेत, राईट? सगळेजण आम्ही सकाळी नाश्ता केलाय, पुन्हा लंचला भरपूर खाल्लेत पदार्थ. आत्ता हायटीला पण मी दाखवलं काय काय खाल्लंय आणि आता डिनरला काय काय खायला असणार आहे याची जरा पडताळणी करून आलोय आम्ही. खायला म्हणजे काही कमीच नाही, भरपूर खायचं, मजा करायची आणि फुल धमाल करायची. इज आवर वेडिंग. आणि ही ब्राईड आणि ग्रूम यांची सुंदर अशी एंट्री झाली होती संगीत सेरेमनीसाठी आणि द मोमेंट, बस त्या दोघांना फक्त बघत राहावा असा हा मोमेंट होता. मी म्हणलं होतं ना इथे माहोल असणार आहे, हाच तो माहोल आहे पूर्ण. कारण आपल्या हिरोनी त्याच्या हिरोईनसाठी जे काही डान्स परफॉर्म केलेत, ओ माय गॉड, जस्ट लाईक अ हिरो ही इज. आणि फक्त बघत राहावे असे त्या दोघांचे डान्स परफॉर्मन्सेस होते. त्यात सगळ्यांचेच डान्स खूप छान झाले, खूप मजा मस्ती आम्ही इथे केलेली आहे. आणि त्यानंतर या दोघांची एंगेजमेंट सेरेमनी पण इथे झाली आणि संगीत, गरबा, डीजे डान्स असं सगळं इथे चालू होतं. आणि हा होता माझा संगीतचा लुक. आता वळूया संगीतच्या फूड मेन्यूकडे. इथे हेमराज केटरर्स यांचं मेन्यू कार्ड होतं, त्यावर जवळपास 50 ते 60 फूड आयटेम्स लिस्टेड होते आणि त्यावर बघून आम्ही इथे मागवत होतं. इथे वेगवेगळे कुझिन्स होते, जॅपनीज, इटालियन, महाराष्ट्रीयन, चायनीज, साऊथ इंडियन, असं विविध काय होतं. डेझर्ट्सही खूप सारे प्रकार होते, ते आम्ही बघून मागवत होतो. आणि इथे मी हे ट्राय करते जॅपनीज फूड. पूर्ण राईसचं कोटिंग आहे आणि तीळ आहे, आय गेस हे मेयोनीज आहे आणि मध्ये काय माहित नाही, सॅलड वाटतंय. समथिंग डिफरंट आयटम आय एम ट्राईंग फॉर द फर्स्ट टाइम. आणि हे आहे लखनवी टिक्की फ्रॉम दिल्ली चाट कुझिन. इथे खूप काय वेगवेगळं होतं, पंजाबी डिशेस सुद्धा होत्या, स्वीट्स तर बघायलाच नको. आम्ही सगळं ट्राय केलं यातलं ऑलमोस्ट. सगळ्यात मेमोरेबल जे होतं ते होतं रिव्हर स्टोन. मी त्याचा व्हिडिओ नाही घेऊ शकलेले, पण ते असं प्लॅस्टिकच्या स्पूनमध्ये वॉटर बबलसारखं होतं, जे तोंडात टाकल्यानंतर इमिजिएट असं फुटत होतं. अँड वी एन्जॉयड अ लॉट. अनफॉर्च्युनेटली मी माझा संगीतचा लुक नाही दाखवू शकले तुम्हाला, कारण मी खूप घाईमध्ये होते. प्रोग्राम ऑलरेडी सुरू झाला होता आणि माझा मेकअप आणि सगळं रेडी व्हायला वेळ गेला, कारण आमचं बऱ्याच जणांचं आवरायचं एकत्र चाललं होतं आणि त्यामध्ये मी शूट नाही करू शकले. मोबाईल एकीकडे, मी एकीकडे. पण मी एक रील करता काही शॉर्ट्स घेत होते, त्याच्यामध्ये माझ्या लुकचा फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तो मी ट्राय करते की मी तो इथे शेअर करीन. सो वेडिंगचा फर्स्ट डे इज ओव्हर नाऊ आणि आता उद्या ॲक्च्युअल फायनल वेडिंग डे आहे. संगीत झालेलं आहे, खूप दमलोय नाचून आणि आता गोईंग फॉर स्लीप. उद्या मेन डे आहे आणि आता उद्या सकाळी आमचा एक 12:30च्या आसपासचा मुहूर्त आहे, त्याच्या आधी आम्हाला रेडी व्हायचं आहे. उद्या माझी साडी असणार आहे आणि छान रेडी होणार आहे. अख्खा इव्हेंट परत शूट करणार आहे, एन्जॉय करणार आहे. खूप धमाल मजा मस्ती केली. मे बी माझ्या तोंडावरनं कळतंय की आम्ही
काय दमलोय ते, पण इट्स ऑल फन. म्हणजे मी शब्द कमी आहेत या फनला एक्सप्लेन करण्यासाठी. असं आहे, तुम्ही बघताच आहात व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. अँड दिस इज आवर रूम. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आणि हा वेडिंग डे 2 आहे आणि मी रेडी होते मुहूर्तासाठी विथ माय ब्रेकफास्ट. कारण खाली मी गेलेलेच नाही आहे, आवरायचा वेळ वाचायला हवा याकरता. आणि हा ब्रेकफास्ट मी बरेच मेनू होते पण त्यातनं हा निवडक ब्रेकफास्ट आणलेला आहे. अँड वी आर रेडी. आणि मस्त ऋषभचा फेटा बांधणार आहे. नवरदेवांची वरात मंडपापर्यंत पोहोचलेली आहे. आमच्याकडे वरातीला सांबळ्या असं म्हणतात. आणि आता ते आलेले आहेत दारापर्यंत. त्यांच्या वेलकमसाठी आम्ही इथे सगळ्याजणी उभ्या आहोत. इथे मंडपाच्या एंट्रीला हे तोरण बांधलेलं आहे, त्यावर छोट्या छोट्या चिमण्यांची चित्र चिकटवलेली आहेत. नवरदेव इथे मंडपामध्ये एंट्री करत असताना त्यांच्याकडे एक तलवार असते किंवा काठी असते, लिंबू गट्यारही असतं. तर त्या काठीनं नवरदेवांनी या तोरणाला 3दा असं मारून त्याच्यावरच्या चिमण्या उडवायच्या, असा एक विधी आम्ही इथे करतो. पूर्वी जैन धर्माच्या ज्या काही कहाण्या आहेत पूर्वीच्या काळातल्या आहेत त्याला अनुसरून सगळे संदर्भ घेतले गेलेले आहेत आणि त्या सगळ्याचं प्रतीक म्हणून हे सगळे विधी इथे केले जात आहेत. यानंतर नवरदेवाला तिलक करून मंडपामध्ये घ्यायचं असतं. तर सासूबाई इथे निर्मितजींना तिलक करतायत आणि त्यांनी नाकावरती रुमाल पकडलाय, कारण सासूबाई त्यांचं नाक पकडणार आहेत आता, कारण नाक पकडायचा विधी इथे केला जातो. तिलक करून झाल्यानंतर सासूबाई नवरदेवाचं नाक पकडून ओढतात. असा हा जरा मजेशीर विधी आहे आणि अर्थातच ते वाचवत आहेत त्यांचं नाक आणि त्यांनी काही पकडू दिलेलं नाही आहे. तर आम्ही त्यांचं छान स्वागत करून त्यांना आता मंडपामध्ये घेऊन आलेलो आहोत. अँड हिअर इज आवर ब्राईड. इतकी सुंदर दिसतीये प्रतीक्षा इथे. ओ माय गॉड, किसी की नजर ना लगे. नवरदेवांच्या साईडचा हा विधी होता की त्यांची मंडपात एंट्री झाल्या आधी एकमेकांना हार घालतील ते आणि मग ॲक्च्युअल चौरीमध्ये एंटर करतील. तर तो कार्यक्रम इथे होता. कूलर लावलाय तर त्याचं पण वारं येते आणि इकडनं व्हॅलीमधनं पण खूप वारं येते. इतकं छान मेकअप करून रेडी वगैरे झालो होतो. इतकं वेळ तर आम्ही उन्हातच बसलो होतो, बसायलाच जागा नव्हती आम्हाला. आणि आता तिकडे लग्न लागलंय, आता विधी वगैरे सगळे सुरू होत आहेत. जर आम्ही सावली पकडून बसलो पटकन टॅनिंग वाचवत. अँड दिस इज माय लुक. ॲक्च्युली पूर्ण वेडिंग संपलेलं आहे, त्यानंतर मी हा व्हिडिओ करते. आय एम नॉट गोना चीट. सकाळी ॲज युजल गडबड आणि आम्ही फंक्शन करता पळालो. आता सगळं फंक्शन झालं आहे बट स्टील माय मेकअप इज ऑन. आणि म्हटलं आजच्या व्हिडिओत तर लुक दाखवलाच पाहिजे. माझा कालचा रात्रीचा लुक दाखवायचा राहून गेला होता. सो दिस इज माय लुक. दिस इज माय साडी आणि दिस माय मेकअप अँड ऑल द थिंग्स आर हिअर. गॉगल पण ऑन होता दिवसभर. सो कसा वाटतो हा लुक मला कमेंट करून नक्की सांगा. अँड हिअर द डे कम्स टू अन एंड नाउ.
आत्ता जस्ट आम्ही हाय टी करून आलेलो आहोत आणि अगेन हाय टी करता चहा कॉफी हे तर मेन होतंच आणि त्यासोबत चाट होतं, सँडविचेस आणि ऑल हे सगळं होतं. पण आत्ता खरं सांगायचं तर खाण्यात अजिबात मन लागत नाही आहे कारण आता बिदाईची वेळ जवळ आली आहे. ॲक्च्युली म्हणजे बिदाई किंवा बाय म्हणण्याऐवजी आम्ही सगळेजण प्रतीक्षाला तिच्या पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा द्यायला इथे जमलो असं मला म्हणायचं आहे. आय नो हा मोमेंट एका मुलीकरता खूप इमोशनल असतो. मी पण हा मोमेंट अनुभवून या घरामध्ये आले. मी पण या घरची सून आहे आणि आय एम सो हॅपी. आणि आय नो की प्रतीक्षासुद्धा खूप हॅपी असणार आहे तिच्या सासरच्या घरी जाऊन आणि खरंच त्याकरता तिला शुभेच्छा द्यायला आम्ही इथे जमलो आहे. आणि थोडंसं वाटतंच ना आपल्याला, ते फक्त आहे पण प्रतीक्षा, वी लव यू so much आणि वी मिस यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ.